नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर आणि ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन, जी शिवल्यानंतर तुमचे कस्टमर वाढतील। तर व्हिडिओ पूर्ण बघा। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। बघा 36 मापाची आपण करणार आहे ब्लाऊजची कटिंग। तर त्याच्यासाठी आपल्याला आहे ना पूर्ण उंची घेतली 14 इंच, घडी घेतली 10.5 इंचाची, शोल्डर आपल्याला पूर्ण घ्यायचे 7 इंच, गळा रुंदी घ्यायची 4.25 इंच आणि गळा उंची घ्यायची आहे 3.5 इंचाची। तर बघा ह्याप्रमाणे आपण माप घेऊन हे 3.5 इंच मोजलं आणि हा बॉक्स तयार करून घेतला। त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण गळा जितका पाहिजे तिथे निशाण करून घ्यायचंय। आपल्याला 10 इंचाची पूर्ण गळा उंची पाहिजे आणि 4.25 इंचाची गळा रुंदी। तर आपण ते मोजून घेतलं, वरच्या गळ्याच्या खाली 1.5 इंच मोजलं आणि तिथे खालचा बॉक्स सुद्धा आपण हा तयार करून घेतला। त्याच्यानंतर इथे आपल्याला ना ह्याप्रमाणे असा आकार द्यायचा आहे। बघा अगदी छान असा आकार आपण देणार आहे। खाली थोडंसं टोक काढायचं आहे आणि वरती इथे गोल गळा करायचा आहे। तिथे सुद्धा 1 इंच असं मोजून घ्यायचं आणि मग गळ्याचा आकार हा द्यायचा आहे। आता आपल्याला मोंडा घ्यायचा आहे 5.25 इंचाचा आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे। त्याच्यानंतर मोंड्याचा आकार आपण कट केला आणि वरचा जो गळ्याचा आकार आहे ना तो सुद्धा असा कट करून घ्यायचा आहे। नंतर घ्यायचा आहे आपण कॅनव्हासचा म्हणजे तुकडा घेतला तरी चालेल, छोटासा बघून घ्यायचा आहे। बघा तर इथे आपल्याला आहे ना थोडंसं साईडला जाते म्हणून आपण वेगळी थोडीशी आडवी घडी केली कॅनव्हासची आणि डबल घडी करून एक बाजू ओपन केली आणि तिथे आपल्याला जो आकार कपड्यावरती आखलाय तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आकार। सेंटरला सुद्धा एक रेष मारायची, पुन्हा घडी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा आहे। नंतर रेषेच्या बाहेर थोडंसं अंतर ठेवून 1 इंच अंतर ठेवायचं, बाकीचं कॅनव्हास कट करायचं। बघा आता आपण घ्यायचं आहे ब्लाऊज पीस, त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा। नंतर पीस ओपन करून ठेवायचं, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती जे आपण कट केलंय ते कॅनव्हास बरोबर ठेवायचंय। बघा ह्याप्रमाणे आपण बरोबर सेंटर लावून ते कॅनव्हास असं ठेवायचं आणि इथे जी रेषा मारली त्याच्यावरती घ्यायची आपल्याला शिलाई मार। शिलाई मारताना कुठेही घाई करायची नाही आहे, म्हणजे आपला जो आकार बनवतोय आपण तो परफेक्ट असा तयार होईल। बघा आता आपण कपडा बाजूला केला आणि मध्ये कट मारून मधला जो भाग आहे ना तो कट करून घ्यायचा आहे। साधारण शिलाईच्या बाहेर 1/2 इंच अंतर सोडायचं आणि बाकीचा कपडा कट करायचा। इथे छोटे छोटे असे कट मारायचे म्हणजे आपल्याला अस्तर आणि कॅनव्हास वळवायला मदत होईल। बघा असं याप्रमाणे आपण हे पलटी करायचं आहे आणि व्यवस्थित पकडून आपल्याला तिथे द्यायची दाबटीप। अगदी व्यवस्थित असं पकडायचं आहे आणि दाबटीप द्यायची आहे। बघा आपला गळा अगदी छान असा तयार झालाय। कपड्याला पलटी मारून पूर्ण अस्तर घ्यायचे जॉईंट करून। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। बघा पूर्ण आपल्याला हे अस्तर सगळीकडनं जॉईंट करून घ्यायचंय। उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतो तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। जॉईंट झाल्यानंतर सगळा असा उरलेला कपडा कट करून घ्यायचा, म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज पूर्ण शिवतो तेव्हा आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग छान येते। कपडा कट करून झाला की आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे। दोघेही टक्स सारखेच आले पाहिजे। लगेच पट्टी घ्यायची, आपल्याला कमरेला पट्टी लावायची। पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि
आणि अशी वरतून ठेवून घ्यायची शिलाई मार. सेंटरला आलं की एक चुनी टाकायची आहे. पट्टीवरती दाबटीप देऊन पट्टीमध्ये फोल्ड करायची, पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. आता इथे आपण दुसरा कपडा घेतला आणि त्याच्या अशा क्रॉस पट्ट्या काढल्या बघा. आपल्याला ती पट्टी गळ्यावरती लावायची. वरचा जो गळा आपला बाकी राहिलेला आहे त्याला आपल्याला ही पट्टी लावायची. ती जॉईंट करून आपण ती लांब करून घेतली. तिला एका बाजूने अशी शिलाई मारून घ्यायची, थोडंसं फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची. आता ती आपल्याला अशी गळ्यावरती लावून घ्यायची. लावताना तुम्ही अशी चुन्या जरी टाकल्या पट्टीला तरी चालेल आणि नाही टाकल्या तरी चालेल. पट्टी जर तुमच्याकडे जास्त असेल तर असे चुन्या टाकून घ्यायच्या आहे, म्हणजे ती अगदी व्यवस्थित अशी लागते. छोटे छोटे असे कट मारायचे आणि त्याच्यावरती अशी दाबटीप देऊन पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा शिलाई मारून घ्यायची. बघा एक शिलाई मारली आपण, आणखी एक शिलाई मारून अगदी छान अशी फिनिशिंग पट्टीला दिली. इथे थोडंसं असं सेंटर काढायचं आहे आणि एक घ्यायची आपल्याला लेस. ती लेस आपल्याला ह्या पद्धतीने लावून घ्यायची. मैत्रिणी, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. बघा ह्याप्रमाणे आपल्याला पूर्ण गळ्यावरती ही लेस लावून घ्यायची आहे. लेसला डबल शिलाई मारायची आहे, म्हणजे लेस अगदी व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये बसते. बघा ह्याप्रमाणे आपण लेसला डबल शिलाई मारली. आता हा कपडा घेतला आपण बघा, 4 इंच आपल्याला अशी हे घ्यायची रुंदी आणि लांबी घ्यायची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे. तिला असं डबल फोल्ड करायचं, उलट्या बाजूने असं शिवून घ्यायचंय. मध्ये थोडंसं असं एका पदराला छिद्र पाडून त्याच्यातून हा कपडा बाहेर ओढून घ्यायचा, म्हणजे ती पट्टी सरळ होईल. कोपरे असे कशाचे तरी साहाय्याने अगदी व्यवस्थित असे काढून घ्यायचे. सेंटरला असे थोडेसे चुने टाकून त्याचं बटरफ्लाय आपल्याला बनवायचं. अगदी छान असं बटरफ्लाय बनलं. आता आपण घेतलं आहे 10 इंच लांबीचा हा कपडा, 1.5 इंच रुंदीची पट्टी आणि 10 इंच लांब. त्याला असं डबल घडी करून शिवून घ्यायचंय. खाली थोडंसं 1 इंच राहिलं की आपल्याला अशी तिरपी टीप मारायची. पुन्हा आपल्याला सरळ करून घ्यायचंय. तिथे सुद्धा टोक अगदी व्यवस्थित निघालं पाहिजे. बघा इथे आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचंय अगदी व्यवस्थित आणि ते आपल्याला इथे सेंटरला असं लावून घ्यायचंय. इथे आपल्याला शोचं बटन ठेवून अगदी सुंदर असा आपला गळा तयार झाला. तर मैत्रिणींनो, आजची व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मैत्रिणींनो, कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.